नाशिकमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। सकल हिंदूंच्या मोर्चा दरम्यान तणाव निर्माण झाला होता। यावेळी दोन्ही गटांकडून दगडफेक सुद्धा करण्यात आली होती। दरम्यान त्यानंतर पोलिसांनी या जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा माराही केला, तर दुकानं बंद करण्यावरून दोन गट आमने सामने आले होते। आंदोलक जे होते त्यांनी घोषणाबाजी करत दुकानांची तोडफोड केली, तसंच वाहनं सुद्धा फोडली। बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराचा हा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाने नाशिक बंदची हाक दिली होती। आपण पाहतोय ही दोन महत्त्वाची दृश्य आहेत। नाशिकमधली नाशकात सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये कालची ही 3:30 वाजल्याची दुपारची दृश्य आहेत, ज्यावेळी हा तणाव निर्माण झालेला होता। दोन गट आपापसात भिडले होते आणि त्यामुळे परिस्थिती अगदी हाताबाहेर जाण्याच्या वेळेवर असतानाच पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आज मात्र त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। आपण पाहतोय सध्या कोलकाता इथल्या डॉक्टरचा मृत्यू म्हणजेच हत्या आणि बलात्कार या प्रकरणामध्ये संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट आहे आणि याचेच हे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा उमटतायत। महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाजातर्फे विविध ठिकाणी संप करण्यात आलेला आहे, विविध ठिकाणी बंद आहे आणि या बंदला ज्यांनी कुठे प्रतिसाद दिला नाही त्यांची दुकानं फोडण्यात आली।